नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लाईट या टॉपिकमधली एक महत्त्वाची संकल्पना कन्सेप्ट म्हणजे अपवर्तन. याला इंग्रजीमध्ये रिफ्रॅक्शन असं म्हणतात. या संकल्पनेवर अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये वेळोवेळी विचारले गेलेले आहेत. त्याच्यातले काही प्रश्न मी इथे तुमच्यासाठी दिलेले आहेत. हा 2019 मधला प्रश्न आहे. ज्यांना हे प्रश्न आताच वाचायचे आहेत त्यांनी व्हिडिओ पॉज करावा आणि हे प्रश्न पाहावेत. अदरवाईज संकल्पना समजून घेतल्यानंतर आपण या प्रश्नांकडे येणारच आहोत. हा एक प्रश्न आहे STI 2015मध्ये विचारला गेलेला, हा 2011मध्ये PSIला विचारला गेलेला आणि हे काही 2 सॅम्पल मी सरावासाठी दिलेले आहेत. आता आपण सरळ संकल्पनेकडे वळू. तुमच्यासमोरचं हे चित्र पहा. याच्यामध्ये ही जी 4 चाकी गाडी आहे, ही गाडी म्हणजे आपला प्रकाश किरण आहे असं इमॅजिन करा. आता हा जो इकडचा भाग आहे सगळा, हा पांढरा दिसणारा भाग, हा डांबरी किंवा सिमेंटचा भाग आहे. म्हणजे गुळगुळीत आहे, कडक आहे, हार्ड आहे. हा जो रेषांनी दाखवलेला भाग आहे, इथे भरपूर चिखल आहे, मड, चिखल. आणि त्याच्यानंतर इकडचा हा जो भाग आहे हा पुन्हा डांबरी किंवा सिमेंटचा गुळगुळीत भाग आहे. आता आपला हा प्रकाश किरण म्हणजे आपली ही गाडी ही अशी तिरक्या रेषेमध्ये डांबरी भागावरनं चिखलाच्या भागाकडे येते आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की पुढची ही जी 2 चाकं आहेत या गाडीची, सध्या ही दोन्ही चाकं डांबरी किंवा सिमेंटच्या भागावर आहेत. ठीक आहे. त्यामुळे दोघांचा स्पीड सारखाच असेल दोन्ही चाकांचा. ओके. आणि म्हणून ही गाडी अशी चालत या सरळ रेषेमध्ये इथपर्यंत येईल. ठीक आहे. आता या सिच्युएशनमध्ये काय होतंय बघा, हे जे इकडचं चाक आहे, या इकडच्या चाकाने जस्ट इथे चिखलामध्ये एंट्री केलेली आहे. त्यावेळी हे चाक मात्र अजूनही चिखलाच्या बाहेर आहे, डांबरी रस्त्यावर आहे. ठीक आहे. याची मी थोडीशी पोझिशन करेक्ट करतो या पद्धतीने. आता तुम्ही दैनंदिन आयुष्यामध्ये इमॅजिन करा की चिखलामध्ये कारचा स्पीड कमी असतो, पण डांबरी रस्त्यावर किंवा सिमेंटच्या रस्त्यावर कारच्या चाकाचा स्पीड जास्त असतो. ठीक आहे. आता इथे काय सिच्युएशन निर्माण झाली की हे चाक चिखलामध्ये एंट्री केलेलं या चाकाने, हे चाक मात्र गुळगुळीत रस्त्यावर आहे आणि तरीसुद्धा आपण ॲक्सिलरेटर दाबतो आहोत. तर काय होईल, हे चाक चिखलामध्ये असल्यामुळे या चाकाचा स्पीड कमी होईल, पण हे चाक मात्र जोरातच जाईल कारण हे डांबरी रस्त्यावर आहे. त्याच्यामुळे काय होईल की या चाकाचा स्पीड जास्त पण या चाकाचा स्पीड कमी. त्याच्यामुळे ही गाडी तिरकी होईल. कशी तिरकी होईल हे तुम्ही प्रत्यक्षात इमॅजिन करा रस्त्यावर, तर तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीने ही कार अशी तिरकी होईल. राईट. आता बघा, या सिच्युएशनमध्ये तिरकी झाल्यानंतर आता हे चाक पण चिखलात एंटर करते. या चाकाचा पण चिखलात प्रवेश झालेला आहे आणि हे चाक तर ऑलरेडी चिखलात आहे. त्याच्यामुळे आता या चाकाचा स्पीड तर आधीच कमी झालेला होता, पण हे चाक चिखलात गेल्यामुळे आता या चाकाचा पण स्पीड कमी झाला. म्हणजे दोघांचा स्पीड, आता या दोन्ही चाकांचा स्पीड सारखा झाला. त्याच्यामुळे आता ही तिरकी झाल्यानंतर याच दिशेने ही कार अशी पुढे येईल. ओके. म्हणजे थोडक्यात काय झालं की ही कार तिरकी झाली आणि तिरकी होऊन ती चिखलात एंटर केलं तिने. राईट. ठीक. आता ही सिच्युएशन निर्माण करा. आता मीन व्हाईल या सिच्युएशनमध्ये काय झालं, आता हे चाक जस्ट चिखलाच्या आता बाहेर येत आहे. ठीक आहे. मी हिला अजून थोडीशी पुढे करतो. ही इथपर्यंत आली. राईट. आता हे चाक चिखलाच्या बाहेर आलेलं आहे, पण हे चाक अजूनही चिखलामध्येच आहे.
मग काय होईल, आणि तरी आपण ॲक्सिलरेटर दाबतो आहोत, तर काय होईल की हे चाक चिखलात असल्यामुळे याचं स्पीड कमी आहे, पण हे चाक आता बाहेर आलं आहे आणि इकडचा भाग पुन्हा डांबरी किंवा सिमेंटचा आहे, त्यामुळे या चाकाचा स्पीड वाढेल, म्हणजे हे जोरात या पद्धतीने इकडून असं, आणि हे मात्र स्लो असेल. त्याच्यामुळे काय होईल की ही कार आता अशा पद्धतीने तिरकी होईल, या पद्धतीने, राईट. आणि या पद्धतीने तिरकी होऊन आता ती अशी बाहेर पडेल. ज्या क्षणी ती इथे आली, आता काय झालं की हे चाक पण चिखलाच्या बाहेर आलेलं आहे, हे चाक पण चिखलाच्या बाहेर आलेलं आहे. दोन्ही चाकं चिखलाच्या बाहेर आल्यामुळे आता दोघांचा स्पीड वाढलेला असेल आणि दोघांचा स्पीड सारखा असेल, त्यामुळे ती कार याच पद्धतीने, म्हणजे याच लाईनमध्ये पुढे जायला लागेल, लाईक दिस. ओके. म्हणजे आता ही कार ज्या पद्धतीने या भागातनं या भागात आली आणि या भागातून पुन्हा बाहेर आली, याचा मार्ग नेमका कसा होता तो आपण आता डिटेलमध्ये पाहू. पुन्हा आपण हे ओरिजिनल चित्र बघू. आता ज्यावेळी ही कार पुढे आली त्यावेळी ती प्रत्यक्षात या दिशेने गेली पाहिजे होती, पण ती त्या दिशेने गेली का नाही, ती थोडीशी या बाजूला तिरकी झाली आणि त्यामुळे ती प्रत्यक्षात या दिशेने गेली. आता इथून बाहेर पडताना नॉर्मली ती या दिशेने सरळ जायला पाहिजे होती अशी, पण ती काय, प्रत्यक्षात ती या बाजूला तिरकी झाली आणि त्याच्यामुळे ती प्रत्यक्षात गेली या दिशेने, राईट. म्हणजे थोडक्यात काय की या दिशेने जाणारी कार शेवटी बाहेर पडताना अशी इकडे ऑफसेट झाली आणि या दिशेने गेली. आता हे कशामुळे झालं, हे याच्यामुळे झालं की ही कार, म्हणजे हा प्रकाश किरण इथे आल्यानंतर इथे वेगळं माध्यम होतं. आपण सिमेंटच्या रस्त्याला आता एक माध्यम म्हणू, इथे वेगळं माध्यम होतं, इथे वेगळं माध्यम होतं. इथलं माध्यम आपल्या हिशोबाने विरळ होतं, त्याच्यात कारचा स्पीड जास्त होता. हे माध्यम घन होतं, डेन्स होतं, चिखल होता हा, त्याच्यामुळे इथे कारच्या एका चाकाचा स्पीड कमी झाला, साहजिकच त्याच्यामुळे कार तिरकी झाली. म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना, आणि या दोन्ही माध्यमांची घनता वेगवेगळी होती, तर एका घनतेच्या माध्यमातून दुसऱ्या घनतेच्या माध्यमात प्रवेश करताना कारचा, म्हणजे प्रकाशाचा वेग बदलला. वेग बदलल्यामुळे तो तिरपा झाला. पुन्हा इथे आता घन माध्यम होतं, इकडे विरळ माध्यम झालं. मग या घन माध्यमातून विरळ माध्यमात प्रवेश करताना पुन्हा एकदा आपल्या कारचा, म्हणजे प्रकाशाचा वेग बदलला. वेग बदलल्यामुळे तो पुन्हा तिरका झाला आणि या दिशेने बाहेर पडला. आता कॉमन सेन्सने तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी हे विरळ माध्यम होतं, विरळ माध्यम म्हणजे काय की जिथे कारला, म्हणजेच प्रकाशाला चालणं सोपं, प्रवास करणं सोपं, तर हे विरळ माध्यमातनं ज्यावेळी घन माध्यमात गेलं तर ही या साईडला तिरकी झाली. ते आपण पुढे बघणारच आहोत. थोडक्यात एक आपल्याला आता कळलं की वेग बदलतो प्रकाशाचा एका माध्यमातनं दुसऱ्या माध्यमात, आणि वेग बदलल्यामुळे त्याची दिशा बदलते. आता हे आपण पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं की वेग बदलल्यामुळे दिशा बदलते, पण वेग बदलल्यामुळे दिशा नेमकी का बदलते हे आपल्याला क्लिअर नसतं. आता तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की हे असं नेमकं का होतं, राईट. आता आपण ही संपूर्ण प्रोसेस या आकृतीमध्ये एकत्रित पाहू. ही कार या पद्धतीने आली, थोडी आतमध्ये वळली, पुन्हा थोडी बाहेर वळली आणि बाहेर गेली, राईट. आता अशी सिच्युएशन निर्माण करा, इमॅजिन करा की जिथे इथे विरळ माध्यम आहे, इथे घन माध्यम आहे, इथे पुन्हा विरळ माध्यम आहे, पण ही कार, म्हणजे आपला प्रकाश किरण हा लंब दिशेने येतो आहे या माध्यमाकडे, म्हणजे परपेंडिक्युलर दिशेने. आता बघा, कल्पना करा, ही कार या पद्धतीने, म्हणजे आपलं प्रकाश किरण इथे आला. जेव्हा तो इथे पोचला, आता त्याच्या दोन्ही चाकांनी एकाच वेळी चिखलामध्ये प्रवेश केला.
त्याच्यामुळे काय होईल की दोन्ही चाकांचा वेग एकाच वेळी सारख्या पद्धतीने कमी होईल. म्हणजे काय होईल, ती तिरपी होईल का? नाही, कारण दोघा चाकांचा वेग कमी झाला. म्हणजे होईल काय की कार स्लो होईल पण तिरपी नाही होणार, कारण दोन्ही चाकांनी एकाच वेळी एंट्री केली. ठीक आहे. मग ते समथिंग लाईक असं होईल की अशी इथनं ती जोरात येत होती आणि इथे एकदम तिला हॉल्ट बसला आणि मग ती हळूहळू 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 इथपर्यंत आली. आता या सिच्युएशनमध्ये ती चिखलातनं बाहेर पडते. आता दोन्ही चाकं एकाच वेळी बाहेर पडतात चिखलातनं. त्याच्यामुळे काय होईल, पुन्हा चाकं तिरकी होणार नाहीत. दोन्ही चाकांचा वेग एकाच पद्धतीने जास्त होईल आणि त्याच्यामुळे ती थोडी जोरात बाहेर येईल आणि जोरात बाहेर पडायला लागेल, या पद्धतीने. राईट. म्हणजे ज्यावेळी प्रकाश किरण लंब दिशेने येतो त्यावेळी जरी त्याचा वेग बदलतो तरी सुद्धा त्याची दिशा बदलत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर दिशा त्याची बदलायची असेल तर तो त्या माध्यमामध्ये, बदललेल्या माध्यमामध्ये एंट्री करताना तो तिरक्या पद्धतीनेच त्याची एंट्री झाली पाहिजे, तरच अपस्करण होईल, अपवर्तन होईल. राईट. आता हे आपण ॲक्च्युली कशी प्रोसेस होते ती बघूयात. ज्यावेळी ही कार इकडनं येते असं इमॅजिन करू आपण, ती डांबरी रस्त्यावर येते, म्हणजे एकदम फास्ट येते, म्हणजे अशी जोरात येईल ती. ओके. आता इथून पुढे जाताना अचानक तिला जॉल्ट बसेल, ती स्लो होईल या पद्धतीने. आणि ज्यावेळी पुन्हा इथून बाहेर पडली ती पुन्हा जोराने फास्ट बाहेर पडेल. पण या तिन्ही ठिकाणी तिची दिशा बदलणार नाही, वेग बदलला तरी सुद्धा. आता आपण कारला बाजूला ठेवू आणि प्रकाश किरण घेऊ. तर हा प्रकाश किरण इथे या माध्यमाकडे येतोय. तर याला आपण काय म्हणतो, साधारणतः प्रत्येक वेळी जेव्हा एखाद्या माध्यमावर एखादा प्रकाश किरण पडतो त्यावेळी त्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. राईट. आता बघा, ही जी रेषा आहे ही या पॉईंटला स्तंभिका आहे. स्तंभिका म्हणजे काय की त्या पॉईंटला या माध्यमाच्या बाउंड्रीशी लंब असणारी, म्हणजे 90 डिग्री असणारी. ठीक आहे. तर ही स्तंभिका आहे. आता इथे हा प्रकाश किरण नॉर्मल सिच्युएशनमध्ये अशा पद्धतीने सरळ गेला असता, पण इथे तो तिरका झाला. आता इमॅजिन करा, आपली जी कार होती तिची चाकं अशी होती, तर आपल्याला माहिती आहे की हे चाक फास्ट झालं आणि हे स्लो झालं, त्यामुळे ही अशी तिरकी झाली या साईडला. ओके. म्हणजे काय झालं की ती या स्तंभिकेकडे झुकली. बघा, ती ओरिजिनल इकडे जायला पाहिजे होती, पण ती अशी जाते, म्हणजे ती थोडीशी या स्तंभिकेच्या बाजूला आली थोडीशी. राईट. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रकाश किरण प्रवेश करतो त्यावेळी तो स्तंभिकेकडे झुकतो, या स्तंभिकेकडे. बघा, ही स्तंभिका आहे, या स्तंभिकेकडे झुकतो. त्यानंतर ज्यावेळी तो इथून बाहेर पडला तर काय झालं, आपल्याला परत माहीत आहे, आपली कार या पद्धतीने अशी होती, तर तिचं इकडचं चाक फास्ट झालं कारण ते सिमेंटच्या रस्त्यावर आलं, आणि इकडचं चाक म्हटलं स्लो होतं. राईट. त्याच्यामुळे ती काय झाली, ती थोडी या साईडला झुकली. बरोबर. आता ओरिजिनली बघा, ती चिखलामध्ये या साईडने येत होती, म्हणजे ती सरळ इकडे गेली पाहिजे होती, पण ती इकडच्या साईडला टिल्ट झाली, इकडच्या साईडला वळली. आता बघा, ही स्तंभिका आहे इथे, बरोबर, या पॉईंटला ही स्तंभिका आहे. तर ती ओरिजिनल इथे जायला पाहिजे होती, पण इकडे गेली, म्हणजे ती स्तंभिकेकडून दूर गेली. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळी या घन माध्यमातनं विरळ माध्यमात प्रवेश करतो प्रकाश किरण त्यावेळी तो स्तंभिकेकडून दूर जातो. ओके. आता हा पॉईंट घेऊ आपण. तुम्हाला माहिती आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे हा आपाती किरण आणि स्तंभिका याच्यातला जो अँगल असतो, कोन असतो, दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स. राईट.
आता हा प्रकाश किरण इथे या मार्गाने गेला, ही जी त्याची दिशा बदलली, या दिशा बदलण्याला आपण काय म्हणतो? अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन. तर हा रिफ्रॅक्टेड रे आहे. हा इन्सिडेंट रे होता, हा रिफ्रॅक्टेड रे आहे. जसं आपण रिफ्लेक्शनमध्ये म्हणजे परावर्तनामध्ये रिफ्लेक्टेड रे म्हणतो, इथे परावर्तन नाही, इथे अपवर्तन आहे, रिफ्रॅक्शन आहे. म्हणजे हा रिफ्रॅक्टेड रे आहे. या रिफ्रॅक्टेड रेने स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे हा कोन, या कोनाला आपण म्हणतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किंवा अपवर्तन कोन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. राईट. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा विरळ माध्यमातनं घन माध्यमात प्रवेश केला तर अपवर्तित किरण स्तंभिकेकडे झुकला, म्हणजे हा कोन छोटा झाला. राईट. म्हणजे विरळ माध्यमातनं घन माध्यमात जाताना जो आपत्ती कोन आहे, आपत्ती कोनापेक्षा अपवर्तन कोन हा छोटा असेल. राईट. आता आपण या पॉईंटपासून येऊ. या पॉईंटमध्ये, या पॉईंटला बघा अँगल ऑफ इन्सिडन्स कोणता आहे? ही स्तंभिका आहे. आणि या पहिल्या अपवर्तनामध्ये हा अपवर्तित कोन होता, हा निळा. पण आता तो या पॉईंटला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. म्हणजे आपण जर इथलं अपवर्तन घेतलं तर इथल्या अपवर्तनासाठी हा कोन काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. ओके, हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. आणि हा अपवर्तित किरण आहे, हा अपवर्तित किरण आहे. या अपवर्तित किरणाने या स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे हा. आता हा या सिच्युएशनमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन कोन आहे. आता आपल्याला माहिती आहे की हे घन माध्यम होतं, हे विरळ माध्यम होतं. म्हणजे घन माध्यमातनं विरळ माध्यमात जाताना अपवर्तित किरण हा स्तंभिकेपासून दूर जातो, म्हणजेच हा अँगल वाढतो. म्हणजे घन माध्यमातून विरळ माध्यमात जाताना जो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो, आपत्ती कोन असतो, त्याच्यापेक्षा अपवर्तित कोन हा जास्त असतो. राईट. आता ही झाली बेसिक कन्सेप्ट. याच्या नंतरच्या पार्टमध्ये आपण अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांच्यामधलं रिलेशन, अपवर्तनांक वगैरे वगैरे बघणार आहोत. त्याच्या आधी आपण आपल्या प्रश्नांकडे येऊ. हा प्रश्न आहे, प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. पर्याय हे आहेत. आता आपल्याला कन्सेप्ट माहीत आहे, प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. हे बरोबर आहे. वी नो कसा बदलतो आपण बघितला. दुसरं की वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो, हे पण आपण बघितलं. आपली कार होती, ती कार चिखलात वेगळ्या वेगाने जायची, डांबरी रस्त्यावर वेगळ्या वेगाने जायची, हे पण बरोबर आहे. आता हे पहिल्याचं कारण आहे का? आता मुळात आपण बघू की त्यांचा मार्ग बदलतो. मार्ग का बदलतो? आपल्याला माहीत आहे मार्ग याच्यामुळे बदलतो कारण वेग त्यांचा कमी जास्त असतो. इकडे वेग वेगळाच, इकडे वेग जास्त, म्हणून ही चाकांचा वेग बदलला, एक चिखलात एक बाहेर. म्हणजे वेग बदलल्यामुळे दिशा बदलली, हे आपल्याला आता माहीत आहे. आणि त्याच्यामुळे हे वेग वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळं असणं हे त्याचा मार्ग बदलण्याचं कारण आहे. म्हणजे काय की नंबर 1, विधान ए सत्य आहे, बरोबर, त्याचे योग्य स्पष्टीकरण बी हे होय. दुसरा पर्याय काय, ए बी दोन्ही सत्य आहेत पण बी हे त्याचे योग्य स्पष्टीकरण नाही, हे चुकीचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की बी हे योग्य स्पष्टीकरण आहे. ए सत्य आणि बी असत्य आहे, नाही, बी पण सत्य आहे, म्हणजे हा पण पर्याय नाही. ए आणि बी दोन्ही असत्य आहेत, नाही, हा पण पर्याय नाही, म्हणजे हा पर्याय योग्य आहे. खरं तर त्यांनी हा पर्याय थोडा वेगळा द्यायला होता. त्यांनी असं द्यायला हवं होतं की विधान ए आणि बी
दोन्ही सत्य आहेत आणि बी हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे असा पर्याय असायला हवा होता. एनिवेज, आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये मोस्ट ॲप्रोप्रिएट म्हणजे सगळ्यात योग्य पर्याय निवडायचा असतो, त्या दृष्टीने हा पर्याय योग्य आहे. नेक्स्ट, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. नाऊ वी नो, इंग्लिशमध्ये काय की वेन लाईट एंटर्स फ्रॉम वन मीडियम टू अदर मीडियम इट चेंजेस इट्स पाथ. दिस इज नोन ॲज, नाऊ वी नो इट इज नोन ॲज अपवर्तन, रिफ्रॅक्शन. नेक्स्ट, हा अपवर्तनांकाशी रिलेटेड आहे, आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. आता हा प्रश्न पाहूया. प्रकाश किरणे विरळ माध्यमातून घन माध्यमात जातात, तिरप्या दिशेने जाताना स्तंभिकेकडे झुकतात. विरळमधून घनमध्ये, लगेच इथे ना असे इमॅजिन करायचं, हे घन म्हणजे चिखल आणि इकडे विरळ या साईडला म्हणजे डांबरी रस्ता, आणि ही तिरकी कार लगेच इथे काढायची. तर आपल्याला माहीत आहे या चाकाचा स्पीड कमी, याचा जास्त, म्हणजे ती अशी तिरकी होईल, म्हणजे ती अशी होईल या साईडला. तर स्तंभिकेकडे झुकतात, हे बरोबर आहे. प्रकाश किरणे घन माध्यमातून विरळ माध्यमात तिरप्या दिशेने जाताना स्तंभिकेकडे झुकतात. आता याच्यासाठी लगेच आपण इमॅजिन करायचं आहे की समजा हा चिखल आहे आणि खाली हा डांबरी रस्ता आहे, म्हणजे हा घन माध्यम विरळ माध्यम. आता आपली जर कार अशी असली, ठीक आहे, तर इकडचं चाक फास्ट जाईल, इकडचं चाक स्लोच असेल, म्हणजे ही अशी जाईल, म्हणजे ही इथल्या स्तंभिकेपासून दूर जाईल. तर स्तंभिकेपासून दूर जाईल, इथे काय म्हटलं, स्तंभिकेकडे झुकतात, रॉंग, म्हणजे बी रॉंग आहे. ठीक आहे. तिसरं, प्रकाश किरणे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात, लंब दिशेने गेल्यास त्यांचे अपवर्तन होत नाही. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी गाडी या पद्धतीने जाते तिचं अपवर्तन होत नाही लंब दिशेने गेल्यावर, म्हणजे हा सी सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ए बरोबर आहे आणि सी बरोबर आहे, बी रॉंग आहे. म्हणजे आपला पर्याय ए व सी बरोबर. नेक्स्ट, प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना आपतन कोनापेक्षा अपवर्तन कोन छोटा असतो. लगेच आपली ही आहे बघा, ही अशी आकृती आपली आणि अशी आकृती, बरोबर. तर विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना इथे हा अँगल ऑफ इन्सिडन्स, इथे हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. विरळमधून घन जाताना आपतन कोनापेक्षा अपवर्तन कोन छोटा असतो, हे बरोबर, कारण ते स्तंभिकेकडे झुकतं. प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात जाताना, म्हणजे हे घन इथून विरळमध्ये, तो स्तंभिकेपासून दूर जातो. अपवर्तन कोन हा आपतन कोनापेक्षा जास्त असतो. अपवर्तन कोन म्हणजे इथला हा कोन, हा, आणि इथला, तर आपतन कोन जास्त असतो, हे बरोबर आहे, राईट. इथे आपण बघितलं तर बघा, हा आपतन कोन आहे घनमधून विरळमध्ये जाताना, आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा असतो. म्हणजे इथली दोन्हीही विधानं बरोबर आहेत. इथे एक लक्षात ठेवा, इथे सुरुवातीला आपतन कोन होता, इथे मात्र अपवर्तन कोन आहे. ठीक आहे. सो ए आणि बी दोन्ही बरोबर हे योग्य उत्तर आहे, राईट. या पद्धतीने याच्यावर आधारित अजून काही प्रश्न आपण बघू. पुढच्या पार्टमध्ये आपण अपवर्तनांक बघू. थँक्यू.